माझा एकच प्रश्न आहे, कॅप्टनच का चेंज होतोय नेहमी, कोच का चेंज होत नाही? जर जय शिवराज महाराष्ट्र मित्रांनो, रिसेंटली आता म्हणजे काल 16 तारखेला 16 जुलैला जी मॅच झाली इंग्लंड आणि इंडियाची, त्या दरम्यान अशी बातमी समोर आली आहे की रोहित शर्मा मे बी 19 जुलैला जी शेवटची आणि थर्ड वन डे मॅच आहे वर्सेस इंग्लंड, ती त्याची शेवटची मॅच असू शकते. त्याने आतापर्यंत जे योगदान दिलं आहे भारताला, T20 वर्ल्ड कप असो किंवा चॅम्पियन्स ट्रॉफी असो, आणि टेस्टमध्ये पण बऱ्यापैकी कॅप्टन्सी त्याने केली. बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा मित्र म्हणेल त्याने आउटस्टँडिंग कॅप्टन्सी केली आहे. ॲज अ प्लेअर पण त्याचं रेकॉर्ड खूप छान आहे. आणि जर एखादा व्यक्ती म्हणतोय की मला 2027चा वर्ल्ड कप खेळायचा आहे आणि तो जिंकूनही द्यायचा आहे, ठीक आहे. विराट कोहली ॲज अ ऑन द बेसिस ऑफ परफॉर्मन्स विराट कोहलीने जागा कन्फर्म केली असं वाटतंय. रोहित शर्मा रिटायर्ड न होता 2027 वर्ल्ड कप खेळा. तर आज तर तेच चाललं इंस्टाग्रामवर की अफवा आहे, ती रुमर्स येते की तसं काहीच नाही आहे. एकीकडं इंडियन क्रिकेट मेन्स टीमचा जो स्टाफ आहे त्याने डिक्लेअर केलं आहे की आमचा कुठलाही प्रेशर नाही आहे रोहित शर्मावर, आणि रोहित शर्मा कंटिन्यू खेळला पाहिजे. इव्हन कालच्या मॅचमध्ये सुद्धा असं मला सांगण्यात येते की कालच्या मॅचमध्ये सुद्धा प्रेशर नव्हता रोहित शर्मावर, फ्रीली खेळण्यासाठी त्यांना सांगण्यात आलं होतं. पण ॲट दी एंड ह्या गोष्टी रुमर्स पण असू शकतात, कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय आपल्याला माहिती नाही. पण ॲज अ क्रिकेट फॅन आणि ॲज अ रोहित शर्मा फॅन मला वाटतं की रोहित शर्माने 27 वर्ल्ड कप खेळावा. पण ही रुमर्सच निघावा, अफवाच निघावी असं माझं मत पडतं. आणि रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघं 27च्या वर्ल्ड कप फायनलपर्यंत सोबत असाल असं मला वाटतं. इवन बुमराहसुद्धा आणि रवींद्र जडेजासुद्धा, कारण आपण रोकोच्या याच्यामध्ये रवींद्र जडेजाला सुद्धा मिस करतोय. अनदर थिंग अशी की काही लोक म्हणत आहे की गंभीरमुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत. पण मला असं वाटतं की जर एखादा कॅप्टन जर एखादी ट्रॉफी ज्यावेळेस जिंकून देतोय, जसं चॅम्पियन्स ट्रॉफी आणि T20 वर्ल्ड कप आपल्याला जिंकून दिला रोहित शर्माने, त्यानंतर त्यांची कॅप्टन्सी काढून घेण्यात आली. नंतर T20 वर्ल्ड कप आताचा जो झाला 2026चा, त्याच्यानंतर सूर्यकुमार यादवकडून कॅप्टन्सी काढून घेण्यात आली. तर माझा एकच प्रश्न आहे, कॅप्टनच का चेंज होतोय नेहमी, कोच का चेंज होत नाही? जर या सगळ्या गोष्टींमध्ये कोच स्टाफ वगैरे इन्व्हॉल्व असतील जे प्रेशर टाकतायत रिटायरमेंट घेण्यासाठी, तर मला असं वाटतं की कॅप्टन्सप्रमाणेच कोचही चेंज झाला पाहिजे ट्रॉफी जिंकून दिल्यानंतर. तुम्हाला काय वाटतंय ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असं लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. आपले जे क्रिकेट एक्सपर्ट आहे विमल कुमार, त्यांनी ऑफिशियली डिक्लेअर केलं आहे की रोहित शर्माची जी रिटायरमेंटची न्यूज आहे ती रुमर आहे ॲक्च्युली. ते म्हणतायत की BCCI ऑफिशियल्स आणि एक्सपर्ट्सचे ते कॉन्टॅक्टमध्ये आणि असं काही आहे. सो मे बी होपसो ही बातमी खरी निघावी आणि संडेची जी मॅच आहे त्यानंतर रोहित शर्मा आपली रिटायरमेंट डिक्लेअर न करावी अशी माझी इच्छा आहे. सो बघू, लेट्स होप फॉर द बेस्ट. पण मला आवडेल की 27चा वर्ल्ड कप फायनल रोहित शर्मा खेळावा.